परभणीमध्ये शिवसेनेकडून आपले 35 उमेदवार आहेत आणि एक पुरस्कृत उमेदवार आहे, असे 36 उमेदवार आहेत. तर त्या 36 पैकी मूळचे शिवसैनिक किती आहेत? त्या 36 पैकी किती जणांना बाहेरून बोलावून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे? याबद्दल आपल्याला काय माहिती आहे आणि आपल्यावर मत काय? ही सगळी यादी मी बघितलेली आहे. तुमचा प्रश्न मला कळलेला आहे. ही यादी बघितल्यानंतर त्याच्यामध्ये काही उमेदवार म्हणजे एक 17 ते 18 उमेदवार आपल्याला उभाटातले असतील, भारतीय जनता पक्षातले असतील, ते आपल्याकडे येऊन त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. ओरिजिनल शिवसैनिकाला या ठिकाणी 8 ते 10 ओरिजिनल शिवसैनिकांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. हा सर्व माहिती लेखाजोखा मी घेतलेला आहे. त्याची कारणं पण विचारली आहेत जिल्हा प्रमुखाला. पण एक सांगतो, हे सगळे जे आहेत ते शिवसैनिक म्हणून काम करतायत आणि शिवसेना म्हणून धनुष्यबाणावर निवडून येत आहेत. पण त्यांच्या जे ओरिजिनल शिवसैनिक होते त्यांचा अन्याय झालाय, त्यांनी उघडपणे अशी नाराजी व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी भाजपसोबतही आपली लढत होती. त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं? परिस्थिती अशी आहे, काही ठिकाणी एक तिकीट असतं, 10 इच्छुक असतात. कोणाला तरी एकालाच तिकीट द्यायला लागतं, त्यामुळे नाराजी होणं शक्य आहे. मला मी समजते की नाराजी, काही शिवसैनिक नाराज पण आहेत आमचे, काही आमची महिला आघाडीच्या पदाधिकारी, काही शिवसैनिकांना तिकीट मिळालं नाही नाराज आहेत. पण ते आमच्या सोबत आहेत, आज शिवसेनेसोबत आहेत आणि आमच्या विचारासोबत आजी आहे. पण प्रभाग 5 मधील एक इच्छुक उमेदवार होत्या, त्यांना उमेदवारी दिली नाही, तर त्यांनी मीडियाशी बोलताना त्यांना एबी फॉर्म नाही मिळाला. त्यांचं म्हणणं काय, मला एबी फॉर्म न देता बाहेरून बोलावून उमेदवारी देण्यात आली, मला जाणीवपूर्वक टाळण्यात आलं, असं त्यांनी मीडिया समोर बोलताना सांगितलं. वाईट आहे तर तुम्हाला ती वाईट देईल. तो आपण जो प्रश्न विचारला तो चव्हाणताईंचा प्रश्न आहे. आमच्या महिला आघाडीच्या उमेदवार म्हणजे आमच्या पदाधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल आपण प्रश्न विचारलाय. त्यांच्याशी बोलणं पण माझं झालं चव्हाणताईशी. त्यांनी त्यांचा एक शिवसैनिक आहे, त्यांनी त्यांचा एक राग व्यक्त केला, रोष व्यक्त केला मीडिया समोर. त्यात गैर काही नाहीये. तिकीट मिळाल्यानंतर नाही मिळालं तर त्यांनी व्यक्त होणं जरुरीच आहे, कारण ते शिवसैनिकच पाहुणा आहे. पण आम्ही पक्षामध्ये त्यांना मानाचं स्थान काहीतरी देऊ, कुठल्या तरी चांगल्या कमिटीवरती 100% त्यांना बसू. त्याचं म्हणणं असं की बाबा आम्ही मुळात 30 वर्षापासून काम करतो, अगदी बरोबर आहे. आम्हाला न देता 2 दिवसात आलेल्या लोकांना तुम्ही उमेदवारी देता, म्हणजे आमच्यावर अन्याय आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्याबद्दल आपला पक्ष काय करतोय? म्हणजे तुम्हाला फक्त निवडणुकीत निवडून येण्याच्या क्रायटेरियावर तुम्ही उमेदवारी देणार आहात का? कारण 50%पेक्षा जास्त बाहेरच्या लोकांना तुम्ही उमेदवारी दिली आहे. मूळचे शिवसैनिक बाजूला राहिले, त्यांच्या अन्याय झाला नाही का? तो झालाय प्रश्न वरती, पण आमच्या पक्ष सचिवांपर्यंत पण तो विषय गेलेला आहे. त्याच्यावरती लोक निर्णय काय नाही घेतले.